जयाच्या पतीच्या मृत्यूनंतर रेणुका आणि जयामधून विस्तव सुद्धा जाईनासा झाला होता. अगे भवाने, चालती हो इथून, माझ्या घरातून निघ. सासूबाई, मी कुठे जाणार? आता काय राहिलंय तुझं इथे? माझ्या मुलाला तर गिळलंस, आता निदान आमचा तरी पाठलाग सोड. रेणुका तिच्या विधवा सुनेला धक्के मारून घराबाहेर काढते. आता जयाकडे तिच्या माहेरी जाण्या वाचून दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. कोणत्या तोंडाने जाऊ आईच्या घरी? मी जाऊ तरी कुठे दुसरीकडे? हे परमेश्वरा. शेवटी रेणुका तिच्या आईच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहून मालतीच्या लक्षात येतं की नेमकं काय घडलं असणार. आई, त्यांनी मला घराबाहेर हाकलून दिलं. काही हरकत नाही. तुझ्या सासूचा स्वभाव पाहता मला आश्चर्य नाही वाटलं. रवीच्या मृत्यूला ती तुलाच जबाबदार ठरवत होती. पण यात माझी काही चूक आहे आई? तुझी काहीच चूक नाहीये जया. जे नशिबात असेल तेच घडतं ना. तू काळजी करू नकोस. जया तिच्या आईला मिठी मारून रडू लागली. असेच काही दिवस उलटले. जया आता स्वतःला सांभाळून ती जगू लागली. आता ती आईच्या कामात मदत करू लागली. आई, मी जेवण बनवते, मग तुला मदत करायला शेतावर येईन. अगं, किती काम करशील? तू घरचं काम सांभाळ, मी शेतावरचं काम सांभाळते. नाही आई, जमेल मला दोन्ही. तसंही तुझं आता वय झालंय, तुला जास्त काम करू चालणार नाही. शेतकरी आहे, शेवटपर्यंत शेती करणं सोडणार नाही मी. हो, मला माहितीये, पण काही झालं तरी मी तुझी मदत करणारच. मालती शेतावर जायला निघाली आणि इकडे जया लगबगीने घरातली कामं करायला सुरुवात केली. 2 तासात तिचं सगळं काम करून झालं. आता झाली सगळी कामं. आता आईला मदत करायला जाते. आणि जया सुद्धा शेतावर जायला निघाली. इकडे शेतात मालती खोदकाम करत होती. आई, तू दमली असशील, थोडी विश्रांती घे, आता मी खोदते. ठीक आहे. मालती जयाला कुदळ देते आणि ती झाडाखाली बसून विश्रांती घेऊ लागली. जया जमीन खोदू लागते. थोडं खोदून झाल्यावर तिची कुदळ एका वस्तूवर जाऊन आपटते. इथे काहीतरी आहे वाटतं. आई, इकडे आहे काहीतरी. अगं बघ की काय आहे ते. जया आणि मालतीने मिळून आणखीन खोदकाम करतात आणि तिथे त्यांना एक खूप मोठं कलिंगड सापडतं. एवढं मोठं कलिंगड? पण मी तर कधीच कलिंगडाची शेती केली नव्हती. मग हे कलिंगड आपल्या जमिनीत कुठून आलं? दोघींनी मिळून ते भलं मोठं कलिंगड बाहेर काढलं आणि अचानक त्या कलिंगडाच्या आतून मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. हे आवाज या कलिंगडाच्या आतून येत आहेत. हो, पण मुलं या कलिंगडाच्या आत कशी गेली? आपल्याला काळजीपूर्वक हे कलिंगड कापलं पाहिजे. हो. मालती एक कोयता घेऊन आली आणि अतिशय काळजीपूर्वक तिने त्या कलिंगडाचे 2 तुकडे केले. कलिंगडाच्या आत 2 लहान बाळं होती, एकसारखी दिसणारी. बाप रे, हे दोघं जुळी आहेत वाटतं. पण ही इथे कशी आली असतील? देवाने कदाचित आपल्यासाठीच पाठवलं असेल या दोघांना. आई, आपण दोघी तशाही एकट्याच होतो. आता ही दोघं आपल्या जवळच राहतील. मी त्यांना माझ्या मुलांप्रमाणे सांभाळेन. पण यांचे आई वडील सुद्धा असतीलच की. जर असते तरी मुलं कलिंगडाच्या आत असती. लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर सुद्धा मला मुलं झाली नव्हती आणि आता माझा नवरा सुद्धा या जगात नाही. म्हणूनच परमेश्वराला दया आली आणि त्यांनी माझ्या पदरात या दोघांना टाकलं असणार. ठीक आहे, मी तुला अडवणार नाही. जया त्या दोन्ही बाळांना घरी घेऊन आली आणि मग त्या दोन्ही मुलांचं चांगला सांभाळ करू लागली. आई, हे दोघं अगदी एकसारखेच दिसतात नाही? पण एक मुलगी आहे आणि एक मुलगा. हो. यांची काय नावं ठेवायची? या दोन्ही मुलांमध्ये खूप तेज आहे, तेव्हा एकाचं नाव आपण तेजस आणि दुसरीचं आपण तेजस्विनी ठेवूया. खूपच चांगली नावं आहेत आई. आता मायलेकींच्या एकटेपणात ही 2 फुलं उमलली होती, तेजस आणि तेजस्विनी. मालती आणि जया घरातली सगळी कामं करून मुलांना सांभाळत होत्या आणि शेतावरची कामं सुद्धा करत होत्या. जया शेतावर जाताना दोन्ही मुलांना सोबतच घेऊन जायची. त्यांना एका झाडाच्या सावलीत ठेवून मायलेकी शेतीची कामं करत असत. आई, मुलं इथे किती शांत असतात ना, अजिबात रडत नाहीत. हो, म्हणतात ना की लहान मुलांसोबत स्वतः परमेश्वर खेळत असतो.
हो, तसंच असणार. मुलं जेव्हा शेतात असायची तेव्हा खूप आनंदात असायची. वर्ष उलटली आणि मुलं मोठी झाली. आता तेजस आणि तेजस्विनी दोघंही शाळेत जाऊ लागतात. आई, मी यांना शाळेत सोडून येते ग. हो हो. आणि हे बघा मुलांनो, शाळेत अजिबात मस्ती करायची नाही. ठीक आहे आजी, आम्ही अजिबात मस्ती नाही करणार. मुलांना शाळेत सोडलं की जया शेतावर काम करायला जात असे. काय झालं? आज पुन्हा एक विद्यार्थी तक्रार करत होता की तेजस आणि तेजस्विनीने त्यांना मारलं. अगं, ती मुलं आहेत, थोडी मस्ती तर करणारच ना. पण आई, असं कसं चालेल? काही नाही ग, हळूहळू होईल सगळं नीट. होऊ दे नीट म्हणजे झालं. असो, जया पुन्हा शेतीच्या कामात गुंतून गेली. एका रविवारची गोष्ट आहे. मुलांच्या शाळेला सुट्टी होती. आई, आज आम्ही सुद्धा तुझ्यासोबत शेतावर येणार. तुम्ही दोघं तिकडे येऊन काय करणार? तुझी मदत करणार. आणि काय? मदत कराल की मस्ती कराल? दोन्ही एकच आहे ना. ठीक आहे, चला. जया दोन्ही मुलांना सोबत घेऊन शेतावर गेली. अरे, तुम्ही दोघं सुद्धा आलात, बरं झालं. चला आणि आम्हाला पेरणी करायला मदत करा. नाही आजी, आधी आम्ही खेळणार आणि मग तुझी मदत करणार. अरे, पण तुम्ही म्हणाला होतात ना की काम करणार आहात म्हणून. करू की मग, पण आता नाही, नंतर. एवढं बोलून मुलं झाडाच्या दिशेने पळून जातात. तुला विटूदांडू खेळायचंय का? हो हो, चालेल, खेळूया. दोघे वेगवेगळ्या आकाराच्या काठ्या शोधून आणतात. एक लहान आणि जाडी आणि एक पातळ आणि लांब. आणि मग दोघेही विटीदांडू खेळू लागतात. दोघेही खेळण्यात मशगूल होते तेव्हा अचानक गावचा जमीनदार गाडीतून तिथे येतो. मुलांनी मारलेली विटी जमीनदाराच्या गाडीच्या काचेला जाऊन लागते. काचेला भला मोठा तडा जातो. तेजस्विनी, पळ! दोघेही धावू लागतात. अरे, कोण आहात तुम्ही नालायकांनो? माझ्या गाडीची काच फोडलीत. तुम्हा दोघांना सोडणार नाही मी, अजिबात नाही. मुलं जातात आणि आई आणि आजीच्या मागे जाऊन लपतात. जमीनदार त्यांचा पाठलाग करत तिथे येऊन पोहोचतो. कुठे आहेत ते दोघे जण नालायक? दांडूने माझ्या गाडीची काच फोडून टाकली. त्या दोघांना नाही सोडणार मी. अरे जमीनदार साहेब, लहान मुलं आहेत, चुकून झालं असेल. नाही नाही, त्या दोघांनी मुद्दाम केलेला आहे. त्यांना दोघांना बाहेर काढा. रागाच्या भरात जमीनदार मालतीला धक्का देतो आणि मागे लपलेल्या तेजस्विनीचा हात ओढतो. आई! माझ्या गाडीची काच फोडशील? जया तेजस्विनीचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण जमीनदार तिला सुद्धा धक्का देतो. जमीनदार जेव्हा तेजस्विनीला मारणार होता तेव्हाच एक अद्भुत शक्ती जमीनदाराचा हात थांबवते आणि तिथे एक देवी प्रकट होते. तू माझ्या मुलांना मारतोस? तुझी इतकी हिम्मत? देवीने जमीनदाराला इतका चोप दिला की त्याचे दोन्ही गाल लाल झाले. माफ करा आई, मला माफ कर. जमीनदार तिथून धूम ठोकून पळून जातो. आपण कोण आहात? ही दोन्ही मुलं तुमची आहेत का? हो, मी पाताळ लोकाची देवी आहे. शत्रूपासून बचाव करण्याकरता मी मुलांना कलिंगडाच्या आत ठेवलं होतं. जया, मुलं तुझ्याकडे सुरक्षित आहेत हे मला ठाऊक होतं. तू त्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतलीयस. आता वेळ आली आहे की मुलं आता माझ्यासोबत पाताळ लोकी परत येतील. नाही, आम्ही आई आणि आजीला सोडून कुठेही जाणार नाही, अजिबात नाही जाणार. मुलं आई आणि आजीला घट्ट बिलगतात. ठीक आहे जया, मालती, तुम्ही दोघी माझ्यासोबत चला. आपण सगळे आनंदात पाताळ लोकीच्या महालात राहू. मालती आणि जयाने एकमेकींकडे बघितलं. माझी मुलं हेच माझं जीवन आहे. ती जिथे राहतील मी सुद्धा तिथेच राहीन. आणि माझ्याकरता माझी मुलगी. मग चला. पाताळ लोकची देवी सगळ्यांना घेऊन पाताळ लोकी येते आणि सगळेजण तिथे सुखा समाधानाने जगू लागले.